पूर्णा येथे 8 मार्च रोजी सांस्कृतिक महाविद्यालय येथे महिला जाणीव जागृती कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व व्याख्यान प्रबोधन कार्यक्रम व लाडू तुल्ला व साहित्य मेजवानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे डॉक्टर प्राचार्य केशव जोंधळे यांनी केले आवाहन। रविवारी 8 मार्च 2026 रोजी महिला महोत्सव या निमित्तानं महिला दिनाचं जागतिक महिला दिनाचा कार्यक्रमाचं संस्कृती महाविद्यालय पूर्णा येथे आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे व या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शक म्हणून पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर सुरेश वाघमारे लातूर सुप्रसिद्ध विचारवंत, प्रमुख पाहुणे म्हणून जे आईवर भाष्य करतात असे साहित्यिक विचारवंत माननीय उत्तम कांबळे नाशिक, त्यानंतर प्राध्यापक प्रशांत मोरे सुप्रसिद्ध विचारवंत गायक आई या विषयावर त्यांचं भावनास्पर्श गायन होणार आहे। त्यानंतर प्रमुख व्यक्ती म्हणून जे आंबेडकर घराण्याचे एक वंशज म्हणून रमाताई आनंद तेलतुंबडे आंबेडकर ह्या सुद्धा या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहणार आहेत। त्यांचा भव्य प्रमाणात मोठा सत्कार होणार आहे। त्याचबरोबर आपल्या पूर्णा शहराच्या प्रथमच महिला नगराध्यक्ष निवडून आल्यामुळं व त्यांचा सन्मान करण्यात येईल विमलताई लक्ष्मणराव कदम पूर्णा नगर परिषदच्या नगराध्यक्षा यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सन्मान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख जे आपल्या गावचे जे सन्माननीय तहसीलदार साहेब माधवराव बोतीकर साहेब, त्यानंतर गटविकास अधिकारी नारायणराव पिसाळ आणि मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णांचे माननीय डॉक्टर उत्कर्ष गुट्टे साहेब, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर समाधान पाटील, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पूर्णा याचे अधीक्षक माननीय डॉक्टर लक्ष्मणराव नाईक, हे सर्वजण या कार्यक्रमाला आपली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये माझी आई प्रभावती विठ्ठलराव जोंधळे यांचा शतकपूर्ती अभिषेचन सोहळा ग्रंथ तुला हा सुद्धा कार्यक्रम प्रामुख्यानं या महिला दिनानिमित्त साजरा करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी व जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा। 5 आणि 6 या 2 दिवसीय महिलांच्या काही स्पर्धा सुद्धा ठेवलेल्या आहेत। मंजुषा पाटील या मॅडमनं बुद्धविहार पूर्णा येथे ज्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, रांगोळी स्पर्धा असतील, वेगवेगळ्या त्या महिलांसाठी ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक महिलांनी सहभाग नोंदवायचा आहे। या महिलाच्या जागतिक दिनानिमित्त 8 मार्चच्या जो निमंत्रण पत्रिका आहे त्या जवळपास ग्रामीण भागामध्ये 95 खेड्यापर्यंत व पूर्णा शहराचा सर्व परिसर आम्ही या निमंत्रणाच्या द्वारे सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। गट शिक्षण अधिकारी, त्याच्यानंतर BDO, तहसीलदार आणि आरोग्य विभाग, अधीक्षक कार्यालय यांच्या माध्यमातून व पूर्णा नगर परिषदेच्या माध्यमातून आणि संस्कृती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही जवळपास पूर्णा तालुका पूर्णपणे निमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जवळपास 50 महिला आहेत की त्यांचा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान करण्यात येणार आहे की ज्या काही समाजामध्ये कर्तृत्ववान महिला आहेत, जसं आम्ही सांगितलं की डॉक्टर विनय साहेब वाघमारे यांच्या मातोश्रीचा आम्ही या प्रसंगी एक सन्मान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर नगराध्यक्षा कदमताई यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे आणि माझी आई प्रभावती विठ्ठलराव जोंधळे यांचा सुद्धा शतकपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्त यांचा सुद्धा भव्य मोठा वाढदिवस सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही करणार आहोत। म्हणून असं मी सगळ्यांना एक आवाहन करतो की 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो। सगळ्यांना थांबतो।